नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, पीक विम्याच्या रकमा शेतकऱ्यांना त्यांच्या स्टेटसवरती दिसायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण एकाच जिल्ह्यामध्ये काही शेतकरी म्हणजे काही मंडळातील शेतकरी आहेत, त्यांना रकमा दिसत आहेत, तर त्याच जिल्ह्यातील काही जे मंडळ आहेत त्या मंडळांना रकमा दिसत नाही आहेत. या संदर्भातील आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा दिसायला सुरुवात झालेली आहे त्यांना नेमका त्या रकमा कधी वितरित केल्या जाणार आहेत. मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं नाही त्या जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन हे सध्या चालू आहे. मित्रांनो, आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे 2 वाजेपासून. मित्रांनो, असं असताना आता पहिली गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा दिसायला सुरुवात झालेली आहे त्यांच्या रकमा कधी जमा होणार. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला फक्त पीक विम्याचा एकच हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अद्यापपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला दुसरा हप्ता हा वितरित करण्याचा बाकी आहे आणि जेव्हा राज्य सरकार हा दुसरा हप्ता पीक विमा कंपनीला वाटप करेल तेव्हाच ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा दाखवत आहे, ज्यांना पीक विमा मंजूर आहे, त्या शेतकऱ्यांना त्या रकमा जमा होणार आहेत. मित्रांनो, बरेचसे असे मंडळ आहेत की त्या मंडळामध्ये पीक विमा हा मंजूरच झालेला नाही आहे, तिथं 0-0 असं दाखवत आहे. त्या मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान हे दाखवण्यात आलेलं नाही आहे किंवा अत्यंत कमी नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे. अत्यंत कमी नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं त्या मंडळामध्ये 0-0 अशा प्रकारचा पीक विमा दाखवत आहे आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला नाही आहे. मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये 150, 200, 250, 300 या पद्धतीच्या रकमा देखील काही मंडळामध्ये दाखवत आहे. मित्रांनो, ज्या काय रकमा तुम्हाला त्या तुमच्या स्टेटसमध्ये दिसत असतील त्या रकमा तुम्हाला जमा होणार आहेत. फक्त राज्य सरकारचा जेव्हा राज्य सरकार पीक विमा कंपनीला दुसरा हप्ता देईल तेव्हाच त्या रकमा जमा होणार आहेत. आता बरेचसे यूट्यूब चॅनलवाले सांगतात की आता जमा होणार, उद्या जमा होणार. अशा पद्धतीचं काही नाही. जोपर्यंत राज्य सरकार तो हप्ता वितरित करत नाही तोपर्यंत पीक विमा कंपनी हा पीक विमा वितरणाला सुरुवात करणार नाही. मित्रांनो, याच्यामध्ये दुसरं अपडेट, ज्या शेतकऱ्यांना खरीप 2023 असेल, खरीप 2024 असेल, या 2 वर्षामध्ये जर 1,000 रुपयापेक्षा कमी म्हणजे 100, 200, 300 ज्या शेतकऱ्यांना 100 रुपये आले त्या शेतकऱ्यांना 900 रुपये मिळणार आहेत. कारण कमीत कमी राज्य सरकारच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला पीक विम्याचा 1,000 रुपये तरी मिळावे असा निर्णय झालेला होता आणि त्या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी रकमा मिळालेल्या आहेत त्यांना 1,000 रुपयापर्यंतच्या रकमा ह्या मिळणार आहेत. मग काही शेतकऱ्यांना जर का 200 मिळाले असतील तर आता 800 येतील, जर 300 मिळाले असतील तर आता 700 येतील. अशा पद्धतीच्या रकमा या वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, काही शेतकऱ्यांना वाटेल की हा खरीप 2025चा पीक विमा जमा होत आहे, पण तुम्ही नेमकं तुमचं जे स्टेटस आहे हे व्यवस्थित चेक करा. जर तुम्हाला खरीप 2023मध्ये जर का तुम्हाला 1,000 रुपयापेक्षा जर का कमी रक्कम आलेली असेल तर ती जी वरची जी रक्कम आहे ती रक्कम पडायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, हे होते काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जाणारे प्रश्न आणि त्या संदर्भातील माझं असलेलं हे उत्तर. चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.